ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. आजची ओवी 75 ते 100. परी येथ असे एकू आधारू, तेनेची बोले मी सधरू. जे सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेव मुनी. असे आहे तरी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या कामी मला एक आधार आहे. ज्या अर्थी या कामी श्रीगुरु निवृत्तीराय याची अनुकूलता आहे, त्या अर्थी त्यांच्या आधारावर धीर धरून मी बोलतो, गीतार्थ सांगण्याचा प्रयत्न करतो, यत्न करतो. एरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. एरवी मी तर बोलून चालून मूर्ख आहे व माझ्या हातून हा अविचार होत आहे, तरी संत कृपेचा दिवा माझ्या पुढे सारखा लखलखीत तेवत आहे. लोहाचे कनक होय हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृतही जीवितला आहे अमृत सिद्धी. लोखंडाचे सोने होते खरे, परंतु तसे करण्याचे सामर्थ्य केवळ परिसामध्येच आहे. किंवा मेलेल्यासही परत जीवित लाभते, पण तो प्रताप केवळ अमृताचा आहे. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुखयाही आथी भारती. एथ वास्तू सामर्थ्य शक्ती नवलकई. जर प्रत्यक्ष सरस्वती प्रगट होईल तर मुख्याला वाचा फुटेल. ही केवळ वस्तू सामर्थ्याची शक्ती आहे, यात आश्चर्य ते काय. जया ते कामधेनू माये, तयासी अप्राप्य काही आहे. मनोनी मी प्रवर्तोला आहे ग्रंथी इये. कामधेनू ही ज्याची आई आहे, त्याला न मिळण्यासारखे काय आहे, आणि म्हणूनच मी या ग्रंथाला हात घातला आहे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते, करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. तरी उणे असेल ते पुरते व अधिक असेल ते मान्य करून घ्यावे, अशी माझी आपणास विनंती आहे. आता देई जो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन. जैसे चैष्टे सूत्राधीन दारू यंत्र. आता आपण लक्ष द्यावे. आपण मला बोलवीत आहात, म्हणून मी बोलतो, गीतेचे व्याख्यान करतो. ज्याप्रमाणे लाकडी कळसूत्री बाहुली सूत्रधाराची दोरी जशी नाचवेल तशी नाचते, तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू. ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी. त्याप्रमाणे मी आपल्या कृपेतील असून साधूंचा केवळ निरूप्या आहे. हे सांगतील ते काम सांगणारा आहे. आता त्यांनी मला वाटेल तसे नटवावे. तव श्री गुरु म्हणती राही, हे तुझ बोलावे नलगे काही. आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा. श्री गुरु म्हणाले, थांब, हे तू आम्हाला सांगावे असे नाही. आता तू चटकन ग्रंथार्थाकडे लक्ष दे. लवकर ग्रंथ सांगण्यास आरंभ कर. या बोला निवृत्ती दासू, पाऊनी परम उल्हासू. मने परियसा मना अवकाशू देऊनिया. श्री गुरूंच्या भाषणावर निवृत्तीनाथांचे शिष्य अतिशय आनंदित होऊन म्हणाले, ते मी सांगतो, मोकळ्या मनाने ऐका. तरी पुत्र स्नेहे मोहितू, धृतराष्ट्र असे पुसतू. मने संजय सांगे मातू कुरुक्षेत्रींची. तर मुलांच्या ममतेने वेडा झालेला धृतराष्ट्र संजयास प्रश्न करू लागला. तो म्हणाला, संजया, कुरुक्षेत्रीची हकीकत काय आहे ती मला सांग. जे धर्मालय म्हणजे तेथ पांडव आणि माझे, गेले असती व्याजे झुंजाचेनी. ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे घर म्हणतात, तेथे पांडव आणि माझे पुत्र लढाईच्या निमित्ताने गेलेले आहेत. तरी तेची ये तुला वसरी, कायकी जत असे येर येरी. ते झड करी कथन करी मजप्रती. तरी ते एकमेक एवढा वेळ काय करीत आहेत ते मला लवकर सांग. ती वेळी तो संजय बोले, मने पांडव सैन्य उचलले. जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख. त्यावेळी तो संजय म्हणाला की पांडव सैन्याने उठाव केला, तेव्हा ज्याप्रमाणे महाप्रळयाचे वेळी काळ आपले तोंड पसरतो त्याप्रमाणे ते दिसले. तैसे ते घनदाट उठावले एक वाट, जैसे उसळले काळकूट धरी कवन. अशा प्रकारे त्या घनदाट सैन्याने एकदम उठाव केला, तेव्हा त्याला कोण आवरणार. जसे काळकुट्ट एकदा उसळले म्हणजे त्याचे शमन करण्याला कोण समर्थ आहे. ना तरी वडवानळू साधुकला, प्रळय वाते पोखला. सागरू शोषुणी उधवला अंबरासी.
अथवा वडवानल समुद्राच्या पोटातील अग्नी एकदा पेटला तशात त्याच्या वाऱ्याने हात दिला म्हणजे तो जसा सागराचे शोषण करून आकाशापर्यंत भडकतो. तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासूर तिये काळी. त्याप्रमाणे न आटोपणारे ते सैन्य अनेक व्यूह रचून सज्ज झालेले असल्यामुळे त्यावेळी फारच भयंकर भासले. ते देखोनिया दुर्योधने अवेरिले कवने माने जैसे न गणिजे पंचानने गजघंटा ते. ज्याप्रमाणे हत्तीच्या कळपांना सिंह मुळीच मोजत नाही त्याप्रमाणे ते सैन्य पाहून दुर्योधनाने त्याची मुळीच पर्वा केली नाही. मग द्रोणापासी आला तया ते मने हा देखिला कैसा दळ भारू उचलला पांडवाचा. नंतर दुर्योधनाजवळ येऊन त्यांना म्हणाला, पांडवांचे हे सैन्य कसे उसळले आहे पहा. गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह संभवते रचिले आधी बुद्धिमंते द्रुपद कुमरे. हुशार अशा द्रुपदपुत्र दृष्टद्युम्नाने सैन्याचे हे नाना प्रकारचे व्यूह सव्वार रचलेले आहेत, जसे काय डोंगरी किल्लेच. जो हा तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तैने हा सैन्य सिंहू पाखरिला देख देख. ज्याला तुम्ही शिक्षण देऊन शहाणे केलेत त्याने दृष्टद्युम्नाने हा सैन्य सिंह कसा उभा केला आहे ते पहा तर खरं. आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती. आणखीही जे शस्त्रास्त्रात प्रवीण व क्षात्र धर्मात निपुण आहेत असे असामान्य योद्धे आहेत. जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुना सारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची. जे शक्तीने मोठेपणाने व पराक्रमाने भीम व अर्जुन यांच्यासारखे आहेत त्यांची नावे प्रसंग आला आहे म्हणून कौतुकाने सांगतो. एथ युधानू सुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू. इथे लढवया सात्यकी विराट महारथी श्रेष्ठ आणि शूर असा द्रुपद हे आले आहे. चेकितान दृष्टकेतू काशीराज वीर विक्रांतू उत्तमोज्जा नृपनाथू सैव्य देख. चेकितान दृष्टकेतू पराक्रमी असा काशीराजा नृपश्रेष्ठ उत्तमोजा आणि राजा शैव्य हे पहा. हा कुंती भोज पाहे एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादी राय हे सकळ देख. हा कुंती भोज पहा येथे हा युधामन्यू आला आहे आणखी पुरुजित वगैरे राजे आलेले आहेत ते पहा. आवडलं तर नक्की लाईक शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. चॅनलचे नाव आहे अध्यात्म.